नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या 2 दिवसात तुम्हालाही असा मेसेज आला असेल की आपली सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप या घटकासाठी ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे निवड झालेली आहे। योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार सदर घटकासाठी आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करून अपलोड करायची। मित्रांनो, तुम्ही सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपसाठी महाडीबीटीवर अर्ज केला होता आणि आता तुमची निवड झालेली तुम्हाला मेसेज सुद्धा आलेला आहे आणि आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे, परंतु तुम्हाला समजत नाही कशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तेच मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा। जरी चॅनलला नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरला यायचंय। क्रोम ब्राउझरला आल्यानंतर इथं महाडीबीटी पोर्टलवर यायचंय। या वेबसाईटची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लावलेली, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली येऊ शकता। मित्रांनो, इथं आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करून यायचं। स्क्रॉल करून आल्यानंतर इथं वैयक्तिक शेतकरी या पर्यायावर क्लिक करून इथं तुमची फार्मर आयडी टाकायची। जी तुमची फार्मर आयडी असेल तर फार्मर आयडी टाकून OTP पाठवा आणि OTP पाठवल्यानंतर OTPच्या बॉक्समध्ये तो OTP टाका आणि लॉग इन करून घ्या। मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर जी महाडीबीटी पोर्टलची विंडो आहे तर ती विंडो ओपन होईल। तर बघा शेतकरी मित्रांनो, इथं महाडीबीटी फार्मरची पोर्टलची जी विंडो आहे तर ती ओपन झालेली। आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं बघा चलन अपलोड DPR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रॉल करून खाली या। स्क्रॉल करून खाली आल्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन येतील वैयक्तिक कागदपत्रे, DPR अपलोड करा आणि बिल देयक। तर तुम्हाला काय करायचं आहे, वैयक्तिक कागदपत्रे या पर्यायावर क्लिक करायचं आहे। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रॉल करून खाली या। आता इथं बघा तुम्हाला दिसत असेल तुम्ही ज्याही बाबीसाठी अर्ज केला असेल तर त्या बाबी इथं शो होतील आणि ज्या बाबींसाठी तुमची निवड झालेली त्याच बाबी इथं तुम्हाला शो होतील। मित्रांनो, इथं बघा तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला काय करायचं आहे, कृषी यंत्रीकरण, मनुष्यचलित अवजारे याच्या समोर कागदपत्रे अपलोड करा असा पर्याय दिसत असेल। तुम्हाला जरी नॅपसॅक फवारणी पंपसाठी कागदपत्रे अपलोड करायची तर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, कागदपत्र अपलोड करा या पर्यायावर क्लिक करा। कागदपत्र अपलोड करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंटची निवड करायची। यात तुम्हाला प्रथम तुमचं बँक पासबुक निवडून घ्यायचं आहे, ज्याची साईज तुम्हाला 15 KB ते 500 KBच्या आत ठेवायची। त्यानंतर इथं सिलेक्ट फाईल करून घ्या मित्रांनो, आणि तुमच्या ज्याही फोल्डरमध्ये ती फाईल असेल तर ती फाईल तुम्ही इथं अटॅच करू शकता। तुम्ही डॉक्युमेंट अटॅच केल्यानंतर कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केले आहे असा तुम्हाला पॉपअप शो होईल। ओके म्हणायचं आहे। त्यानंतर तुम्हाला 2 नंबरचा डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे। यात तुम्हाला निवड अवजाराचे यंत्राचे दरपत्रक म्हणजेच तुमचं जे कोटेशन असेल तर ते कोटेशन इथं अपलोड करायचं आहे। मित्रांनो, कोटेशन अपलोड केल्यानंतर तुम्हाला परत फाईल सिलेक्ट करून घ्यायची, जी की 15 KB पेक्षा जास्त आणि 500 KB पेक्षा कमी असणं गरजेचं आहे। तर बघा आता दोघं कागदपत्रे अपलोड झालेली आहेत। मित्रांनो, आता तुम्हाला जतन करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे। जतन करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट यशस्वीरित्या अपलोड झालेले आहेत। मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्ही जे तुमचं बाबीसाठी अर्ज केला होता, तुमची निवड झाली असेल आणि डॉक्युमेंट जर अपलोड करायचे असतील तर अशा पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकतात। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।